आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या। वाल्मिक कराड याचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आलाय। काल वाल्मिक कराडला शुगर डाऊन झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आता पुढील उपचाराबाबत तज्ञ समिती निर्णय घेणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। नेहमीप्रमाणे आजही या पुलावरनं वाहतूक सुरू आहे। ही वाहतूक सोमवारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासाला समृद्ध करण्याच्या दृष्टीने कलाटणी देणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं काम पूर्ण झालंय। या महामार्गाचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एप्रिलचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाईल असं सांगण्यात येतंय। महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात हप्त्याचे पैसे येतील असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं। दरम्यान आता या योजनेत काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत। स्वतः आदिती तटकरेंनी तशी माहिती दिली। पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली। या योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागानं उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता मिळणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली। 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री 11 नंतर शीतपेय विकता येणार नाहीत। मेडिकल स्टोअर्सना नोटिसा बजावून रात्री 11 नंतर शीतपेय विकू नयेत अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। तर जर कोणी मेडिकल विक्रेता शीतपेय विकताना दिसला तर त्याला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशारा पोलिसांनी दिला। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात आता बदल करण्यात आलाय। उत्पादन उद्योगाच्या प्रकल्पाची किंमत मर्यादा ही 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं या घटनेची गंभीर दखल घेतली। त्यानुसार आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत औषधी गुणवत्ता तपासणी सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। राज्याच्या कृषी विकासात सहकारातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचं मोठं योगदान असूनही अद्याप राज्यातील 68 तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत। हे लक्षात घेऊन आता शासनानं राज्यात नव्यानं 65 कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। सीएसएमटी ते ठाणे आणि बदलापूर मार्गावरती सुरू केलेल्या वातानुकूलित लोकल्सना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेनं आता हार्बर मार्गावर देखील एसी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत हार्बर मार्गावर 14 नव्या एसी लोकल फेऱ्या धावणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली। बेस्ट चालकांना वाहकाचं काम करावंच लागणार आहे। चालकांना वाहकाचं काम देऊ नका असं औद्योगिक न्यायालयाने आदेश दिले होते, परंतु उच्च न्यायालयाने ते आदेश रद्द केलेत। 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झालाय। 5वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 23.90% तर 8वीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 19.30% आहे। गुण पडताळणीसाठी 4 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेनं पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केलाय। प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथक नेमण्यात येणार असून प्रशासकीय विभागातील सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रक अधिकारी यांच्या समन्वयानं ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं। पावसाळापूर्व कामं करण्यासाठी महापालिका प्रशासनानं वाहतूक पोलिसांकडे शहरातील रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी मागितली होती। त्यानुसार पोलिसांनी 61 ठिकाणी कामं करण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे हे रस्ते अल्पकाळासाठी बंद राहणार आहेत। यंदाच्या पावसाळ्यात तिथे पाणी साचून राहू नये यासाठी आवश्यक ते नियोजन महापालिकेनं केलंय। महारेराच्या आदेशानुसार तक्रारदाराला व्याजाची तसंच घराची रक्कम परत न करणाऱ्या विकासकाविरोधात वसुली आदेश जारी करण्यात आलेत। मात्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून थकीत वसुली वेगात होत नसून आजही तब्बल 689.98 कोटी रुपयांची थकीत वसुली आहे। व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय किंवा एकाच ट्रेंड सर्टिफिकेटच्या आधारे अनेक दुकानं थाटल्याप्रकरणी राज्यातील ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शोरूमवरती आरटीओनं कारवाई केली। त्यानुसार राज्यात ओलाची 121 शोरूम ट्रेड सर्टिफिकेट शिवाय सुरू असून ती तात्काळ बंद करण्याच्या सूचना आरटीओनं केल्या आहेत। कुत्र्यांचा मांजरांवर देखील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं या संदर्भातले आदेश काढले। त्याचसोबत प्राण्यांच्या अंत्यसंस्काराची स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले। मंत्री सरनाईकांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानात परत गेलेत की नाहीत यावरती पोलिसांची बारीक नजर असून प्रत्येक पोलीस ठाण्याला त्याबाबतचे आदेश देण्यात आलेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। तरीही कोणी इथे राहिला असल्याचं निदर्शनास आलं तर तत्काळ कारवाई केली जाईल असं देखील फडणवीस म्हणाले।
व्हिसा घेऊन महाराष्ट्रात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे असून त्यांना परत पाठवण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. माणुसकीच्या दृष्टीने उपचारासाठी भारतात राहू देण्याची विनंती काही पाकिस्तानी रुग्णांनी केली असली तरी हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी कडक निर्णय हे घ्यावेच लागतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळलेली असताना सर्वत्र सुरक्षेच्या खास उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेला अलर्ट जारी करण्यात आला असून रेल्वे प्रशासन तसंच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांना अतिसतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. अकोल्यातल्या भांडपुरा परिसरात वाहन पार्क करण्यावरनं 2 गटात राडा झाला. यात एका तरुणानं हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयाला प्रदूषण केल्याप्रकरणी हरित न्यायालयानं दंड ठोठावलाय. कोर्टानं 4,68,00,000 दंड ठोठावला. येत्या 2 महिन्यात दंडाची रक्कम प्रदूषण महामंडळाकडे जमा करण्याचे निर्देश कोर्टानं दिले. रायगडच्या म्हसळा शहरात एसटी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. कार बसला घासल्यामुळे संतप्त कार चालकानं एसटी केबिनमधनं चढून चालकाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रातील साठवण टाकीचं काम प्रगतीपथावरती आलंय. त्यामुळे लोटे एमआयडीसीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात आहेत. दरम्यान उद्या मतमोजणी होणार आहे. बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं. रक्ताच्या नातेवाईकांच्या व्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यासोबत भेटू दिल्यामुळे मोठी कारवाई करण्यात आली आहे. गोंदियामध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी 15 मिनिटं लाईट बंद करत अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आला. धाराशिवच्या सोनारिका इथल्या काळभैरवनाथाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी इथं होतीये. आतापर्यंत 5 लाख भाविकांनी भैरवनाथाचं दर्शन घेतलं. भैरवनाथाचा रथ काढला गेला आणि कावड नाचवणाऱ्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक निघाली. गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील कोरणी घाट इथल्या पवित्र माती आणि जल हे मुंबईमध्ये आणण्यात येणार आहे. शिर्डी विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरती 2 हेलिपॅड आणि 8 विमानतळ उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता दिली. जळगावमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुस्लिम कुटुंबाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर या कुटुंबाची पोलिसांनी सुटका केली. पुण्याच्या भोरमधील अंगसुळे गावात 24 वर्षीय तरुणानं केमिकलयुक्त ताडी पिल्याची घटना घडली. त्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. विजय शेडगे असा मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. प्रगत महाराष्ट्राला पावसाचं पाणी अजूनही नीट साठवता येत नसल्यामुळे जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. गेल्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी बहुतांश भागात अगदी छोट्या मोठ्या शहरात देखील रोज पाणी देणं अशक्य आहे. एप्रिल अखेरीसच मुंबईच्या उंबरठ्यावरील ठाणे जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईचे चटके बसू लागलेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. भातसा, तानसा, वैतरणा धरणातील डोळ्यांना दिसणारे अथांग पाण्याचे एक टिपूस सुद्धा शहापूर तालुक्याला मिळत नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात वणवण करावी लागते. महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यामध्ये अनेक भागात ढगाळ वातावरण होतं. विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हवामान खात्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा दिलाय. उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाहीलाही होणार आहे. या काळात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मागील आठवडाभरापासून उष्ण लाटांच्या प्रखर उन्हापासून त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांना शनिवारी आकाशात दाटलेल्या ढगांनी मोठा दिलासा दिला. नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटलंय. उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळतोय. वाढत्या तापमानामुळे उलट्या, जुलाब आणि त्वचा विकारासारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता असून वाढत्या तापमानामुळे डोळे कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवली जाते. त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय.
राज्यातील बाजार समितीमध्ये 8,535 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 2,741 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 18,381 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 5,843 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील काल 1,31,000 क्विंटलची आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 26,000 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यातनं या कांद्याची 71,000 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली. सांगलीच्या मिरजमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यावरती पोलिसांनी छापा टाकला. यावेळी एकाला अटक करत पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. दारू पाजली नाही म्हणून मित्राला आईवरनं शिवीगाळ करणं जालन्यातल्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. ज्याला आईवरनं शिवीगाळ केली त्यानं शिवीगाळ करणाऱ्या मित्राच्या गळ्यावरती कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर आरोपीनं हत्येची कबुली दिली. तहव्वूर राणाची गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान राणानं चौकशीत सहकार्य केलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मन की बातमधनं पंतप्रधान देशवासियांना संबोधित करणार आहेत. पहलगाममध्ये करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर एनआयएच्या टीमकडनं अधिकचा तपास सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांकडनं पहलगाम हल्ल्याबाबतची सर्व माहिती आणि कागदपत्र एनआयएची टीम घेणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली. आतापर्यंत 7 अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलानं कुपवाडामध्ये नक्षलवादी फारुख आणि शोपियामधील अदनान शफीचं घर बॉम्बनं उडवलं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय. श्रीनगरमध्ये 64 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी कुलगाममधनं दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. माजलगावातील ढाबा मालक महादेव गायकवाड हत्या प्रकरणातील 6 आरोपींच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. माजलगावमध्ये किरकोळ वादातनं गायकवाड यांची हत्या करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील 65 सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करताना बांधकाम व्यावसायिकांच्या जागा वगळण्यात आल्या. गोरगरिबांच्या जमिनींवरती आरक्षणं टाकलेली आहेत अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मुलीच्या वाढदिवसानिमित्तानं सहकुटुंब शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. राज्यातील पर्यटन स्थळं आणि यात्रास्थळं सुरक्षित करण्याकरता आमचं सरकार काम करत असून ही सरकारची पहिली जबाबदारी असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 800 लाभार्थी रेल्वेनं अयोध्येला रवाना झालेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत रवाना केलं. ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक देखील उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात आणखी एक एमआयडीसी उभी राहणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. पालघरच्या दुग्ध प्रकल्पाची हजारो हेक्टर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता राम शिंदेच काफी आहेत असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. राम शिंदेंना सभापतीपद देऊ नये यासाठी कोणी कोणी विरोध केला होता याची यादीच माझ्याकडे असं बावनकुळे म्हणाले. वसमतच्या गुंज गावात ट्रॅक्टर अपघातात 7 महिलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या महिलांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. भुसावळ इथे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमात अनेक दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं संयुक्त महाराष्ट्र गौरव यात्रा काढली जाते. ही यात्रा सांगलीमध्ये दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं रथ कलश यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यात पावसानं हजेरी लावली. पावसामुळे निमगाव केतकीतील आठवडी बाजारातील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांचं नुकसान झालं तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. यवतमाळ तालुक्यातल्या मांगूळ आणि आर्णी शहरात अवकाळी पाऊस कोसळला. भुईमूग आणि तीळ उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
बीडच्या केज तालुक्यातील नांदूरघाट परिसराला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तोडणीला आलेल्या आंब्याचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. अमरावतीत हलक्या पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 45 अंशांवरती पोहोचलाय. दरम्यान 28 तारखेपर्यंत अमरावतीसह विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलाय. लातूरच्या चाकूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस कोसळला. वडवळ, नागनाथ, जानवळ, घरणी या गावांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर झाडांवरती लागलेल्या आंब्यांचं नुकसान झालंय. गोंदियात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय, मात्र पावसामुळे फळभाज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लासुरा गावाजवळच्या शिवारातल्या कोरड्या विहिरीत युवकाचा मृतदेह सापडला. दरम्यान हत्या की आत्महत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आलं. डॉक्टर जवळील मोबाईल आणि इतर साहित्य हिसकावून चोरटा फरार झाला. दरम्यान पोलिसांनी चोरीच्या साहित्यासह आरोपीला अटक केली. पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान तारखेडा गावाजवळ रेल्वेतनं पडून अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये एका टोळीनं घरात घुसून तरुणाची हत्या केली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी मयत तरुणाची या टोळक्याविरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र दखल न घेतल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केलाय.